विकास हा शब्द फक्त घोषणांपुरतं मर्यादित राहिला तर सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडत नाही. पण जेव्हा विकासाचा विचार प्रामाणिकपणे, नियोजनबद्धपणे आणि लोकांच्या गरजांशी जोडला जातो तेव्हा खऱ्या अर्थाने परिवर्तन सुरू होतं. गेल्या अनेक वर्षांपासून वाठार स्टेशन परिसरात रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण सुविधा, रोजगार अनेक प्रश्न प्रलंबित राहिले, पण अपेक्षित बदल मात्र दिसला नाही. पण आता मात्र वाठार स्टेशन पंचायत समिती गणात एक नवी आशा उभी राहिली आहे. कारण भारतीय जनता पार्टीच्या वतीने कमळ या निवडणूक चिन्हावर अनिता अरुण भोईटे निवडणूक लढवत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाचा अजेंडा घेऊन अनिता भोईटे मार्गक्रमण करत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव अमित भोईटे अगदी खंबीरपणे उभे आहेत. आई अनिता भोईटे या अनुभवी, संयमी आणि समाजाशी नाळ जोडणाऱ्या नेत्या आहेत. त्यांना उच्च शिक्षित, अभ्यासू आणि विकासाचे विजन असणारे सुपुत्राची साथ लाभली आहे. अमित भोईटे यांच्यानुसार पंचायत समिती म्हणजे केवळ सत्तेचं केंद्र नव्हे, तर सामान्य नागरिकांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवणारी संस्था. त्यांच्या या भूमिकेमुळे मतदारसंघाला एक कणखर आणि विकासाभिमुख नेतृत्व लाभणार आहे. आई मुलाची ही जोडी मायबाप जनतेच्या पसंतीस उतरत असून मतदारसंघात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. आपल्या उमेदवार अनिता भोईटे यांचा विचार स्पष्ट आहे. त्यांचा जाहीरनामा बोलका आहे. त्यांच्या जनतेचा आवाज आणि परिवर्तनाची दिशा आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि महिला सक्षमीकरणावर त्यात विशेष भर आहे. त्यांचा जाहीरनामा पुढील प्रमाणे: शेती आणि शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास, पाणलोट क्षेत्राचा विकास आणि शेततळी, प्रत्येक घरात शुद्ध पिण्याचे पाणी, दर्जेदार पाणी पुरवठा पद्धती, स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी गावे, आधुनिक आणि दर्जेदार जिल्हा परिषदेत शाळा, सक्षम प्राथमिक आरोग्य केंद्रे, दर्जेदार रस्ते, पूल आणि नियमित वीज पुरवठा, महिलांचे सक्षमीकरण आणि युवकांना रोजगाराची संधी, ज्येष्ठांसाठी विविध कल्याणकारी योजना, पारदर्शक आणि लोकाभिमुख कार्यक्रम. एवढा स्पष्ट आणि बोलका जाहीरनामा असणं कुशल आणि कृतिशील नेतृत्वाचे लक्षण आहे. अशी स्पष्टता असली की कृतीही घडणारच. त्यामुळे मतदार बंधू भगिनींनो, वाठार स्टेशन पंचायत समिती गणातून अनिता अरुण भोईटे यांनाच निवडून द्या. त्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत. केंद्रात आणि राज्यात आपलीच सत्ता आहे. त्यामुळे विकास गंगा पोहोचायला वेळ लागणार नाही, उलट ती अधिक प्रभावीपणे पोहोचणार आहे. आपण पाहतोय की शेतकऱ्यांच्या मुलांना फ्री शिक्षण मिळालं पाहिजे, दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. जेडपीच्या माध्यमातून आपल्याला शिक्षणामध्ये क्रांती घडवायची आहे. त्याचबरोबर लघुउद्योग असतील. आज गावामध्ये नोकऱ्यांची संधी उपलब्ध नसल्यामुळे खेड्यातील तरुण हा रोजगारासाठी शहरांमध्ये चाललाय. जर आपण लघुउद्योगांवर काम केलं, लघुउद्योग आणले, तर गावातील तरुणांना रोजगार मिळेलच, पण महिला सक्षमीकरण होईल, महिलांनाही रोजगार मिळेल. गावांमध्ये जर उद्योग यायचे असतील तर उद्योगांसाठीही पूरक वातावरण तयार झालं पाहिजे. औद्योगिक प्रशिक्षणातून असेल, हे आपण आणण्याचा प्रयत्न करूयात. या सर्व गोष्टींवर भर देऊन आपण ग्रामीण भागामध्ये विकासाची गंगा पोहोचवायची आहे. आपला हा अजेंडा फक्त आणि फक्त विकास असेल. आपल्याकडे रणजितदादा नाईक निंबाळकर असतील, महेशदादा शिंदे साहेब असतील, या सर्व लोकांच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही विकासगंगा पोहोचू शकतो. या दोघांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला गावांमध्ये भरपूर विकास करायचा आहे. त्यांनी माझ्या आईला उमेदवारी दिली, ही लोकांची सेवा करण्यासाठी दिलेली आहे. या सर्व गोष्टींचं भान ठेवून माझ्या आईच्या माध्यमातून माझं कुटुंब हे जास्तीत जास्त लोकांसाठी सेवा करेन, अशी मी ग्वाही देतो. चला तर मग येत्या 7 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत अनिता अरुण भोईटे यांना प्रचंड अशा बहुमतांनी निवडून द्यावे असे आपणास नम्र आवाहन. अनिता भोईटेंना निवडून देऊया, विकासाचे साक्षीदार होऊया. अनिता ताई यांची निशाणी कमळ कमळ कमळ. विकासासाठी अनिताताई, उज्ज्वल भविष्यासाठी. शिवबांच्या धोरणांची, रयतेच्या हक्काची, मनामनातून नाद उसळे हो. मराठीला अभिजात दर्जा, कृती केली ही
गर्वाची, अभिमानासाठी झटते